नमस्कार. ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. केंद्र शासनाच्या सर्वांसाठी घरं या योजनेअंतर्गत 18 लाख रुपयांपर्यंतचं गृहकर्ज आता अत्यल्प उत्पन्न गटातील नागरिकांना मिळू शकणार आहे. त्यामुळे आता शहरी भागामध्ये अत्यल्प उत्पन्न गटातील नागरिकांना घर घेणं सहज शक्य होणार आहे. या आधीपर्यंत ही मर्यादा 10 ते 12 लाख रुपयापर्यंत होती. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात घरांचे दर वाढले आहेत. रेडी रकमेचे दर देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. या सगळ्याचा विचार करता 10 ते 12 लाख रुपयांमध्ये घर घेणं केवळ अशक्य आहे. त्यामुळे आता ही मर्यादा 18 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. 12 ते 18 लाखांच्या कर्जावर आता 3% कर्जाच्या व्याजावर आता 3% एवढी सूट देखील मिळणार आहे. या संदर्भात राज्य सरकारांनी अंमलबजावणी करावी अशा सूचना केंद्राच्या वतीने देण्यात आल्या आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाची चावी कुणाकडे जाणार या संदर्भात आता कायदेशीर पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. कोकण विभागीय आयुक्तांनी या संदर्भातलं संख्याबळ काल जाहीर केलं. त्यामध्ये शिवसेनेचे 67, राष्ट्रवादी काँग्रेसचे 34 अधिक 2 अपक्ष आणि 2 काँग्रेसचे सदस्य असे मिळून राष्ट्रवादीचं संख्याबळ तब्बल 38 एवढं झालं आहे. तर भारतीय जनता पार्टी 23, MIM 2 आणि काँग्रेस 1 असं संख्याबळ कोकण विभागीय आयुक्तांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे 16 सदस्यांच्या ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीमध्ये आता शिवसेनेचे 8 सदस्य निवडून जातील, राष्ट्रवादी काँग्रेसचे 5 आणि भारतीय जनता पार्टीचे 3 सदस्य नियुक्त केले जातील. त्यामुळे 8 अशी समसमान आकडेवारी आल्यानंतर आता नेमकं काय होणार हे बघणं अत्यंत रोचक ठरणार आहे. याआधी काँग्रेसच्या नगरसेवकांना गळाला लावण्याचा डाव शिवसेनेच्या वतीने टाकण्यात आला होता. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या सत्तेतील सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता. मात्र आता काँग्रेस पक्षाचे 2 नगरसेवक म्हणजेच विक्रांत चव्हाण आणि भगत यांनी राष्ट्रवादीच्या गोटामध्ये राहणं पसंत केलं आहे. तर काँग्रेस पक्षाने ज्यांना गटनेते म्हणून नियुक्त केलं होतं त्या श्री यासीन कुरेशी हे शिवसेनेला पाठिंबा देणार आहेत. त्यामुळे आता नेमकं होणार काय? शिवसेना भारतीय जनता पार्टीला बरोबर घेणार की नाही हा एक प्रचंड मोठा प्रश्न या निमित्तानं निर्माण झाला आहे. गेल्या 3 महिन्यांपासून ठाणे महानगरपालिकेत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना पगार न मिळाल्याने नाराज झालेल्या कर्मचाऱ्यांनी पालिका मुख्यालयाच्या आवारात थाळीनाद करून पगार मिळावा यासाठी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाच्या माध्यमातून 500हून अधिक कर्मचारी 20 सोसायट्यांच्या माध्यमातून दररोज रस्त्याची साफसफाई करण्याचं काम करत असतात. मात्र ठेकेदारांना पालिकेकडून पैसे न मिळाल्यामुळे त्यांनी कर्मचाऱ्यांना पगार दिला नाही. त्यामुळे मागील 3 महिन्यांपासून त्यांना केवळ आश्वासनच मिळत आहेत. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावं याकरता आज पालिका मुख्यालयाच्या गेटवर कर्मचारी जमले आणि त्यांनी काही काळ थाळी वाजवून पगार देण्याची मागणी केली. या आंदोलनानंतर त्यांनी या संदर्भात पालिका अधिकाऱ्यांना एक निवेदन देखील दिलं आहे. गेल्या 3 महिन्यांपासून पगार न मिळाल्यामुळे त्यांनी पालिका तसंच कंत्राटदाराच्या बाबतीत नाराजी व्यक्त केली आहे. ठाणे शहरातील घोडबंदर रोड परिसरातील कोठारी कंपाऊंड येथे लागलेल्या एका भीषण आगीमध्ये एकंदर 5 गोडाऊन जळून पूर्णपणे खाक झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक नुकसान अतुल्य टाटा मोटर्स या गोडाऊनचं झालं असून या गोडाऊनमध्ये उभ्या असलेल्या 14 गाड्या संपूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत. तर 2 मोटर बाईक देखील या संपूर्ण आगीमध्ये जळून खाक झाल्याची माहिती हाती आली आहे. आज पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ज्यावेळेस घटना घडली त्यानंतर ताबडतोब फायर ब्रिगेड्सने घटनास्थळी धाव घेतली. ही आग एवढी मोठी होती की आग आटोक्यात आणण्यासाठी 3 फायर इंजिन, 3 पाण्याचे टँकर आणि 4 जम्बो वॉटर टँकर्सची मदत घ्यावी लागली. या आगीमध्ये अतुल्य टाटा मोटर्स, वुडन फर्निचर, परफेक्ट हायड्रोलिक मशीन्स, सावला एंटरप्राइजेस आणि इन्फोकूल सोल्युशन्स या कंपन्यांचे गोडाऊन जळून पूर्णपणे खाक झाले आहेत. सुदैवाने या आगीच्या घटनेमध्ये मनुष्यहानी झालेली नाही.
गावदेवी घारगुबे माता मित्रमंडळ या संस्थेच्या वतीने ठाणे शहरातील घोडबंदर रोड परिसरातील हिरानंदानी इस्टेट येथे तुर्फापाडा परिसरामध्ये चैत्र नवरात्रोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। श्री जालिंदर म्हात्रे यांच्या पुढाकाराने दरवर्षी हा उत्सव अत्यंत उत्साहाने साजरा होतो। यंदा देखील अत्यंत उत्साहाने हा संपूर्ण उत्सव साजरा झाला आहे। चैत्र नवरात्रोत्सवानिमित्त देवीची आरती त्याचप्रमाणे देवीच्या दर्शनासाठी असंख्य भाविक या ठिकाणी येत आहेत। आज या ठिकाणी महाप्रसाद या कार्यक्रमाचं आयोजन दुपारी 12 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत करण्यात आलं होतं। श्री रावसाहेब खामकर, श्री सुरेश वडके, श्री सुनील केदार, श्री महादेव ठाकूर, चेतन म्हात्रे, जालिंदर म्हात्रे आदींच्या पुढाकाराने या संपूर्ण उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। दररोज मोठ्या संख्येने भाविकांनी या ठिकाणी उपस्थित राहून देवीचं दर्शन घेतलं, असं यावेळी श्री जालिंदर म्हात्रे यांनी सांगितलं। ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर श्री रमाकांत मढवी यांच्या वतीने ठाणे वर्तमानच्या 15व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा। पुनश्च एकदा ठाण्याचे उपमहापौर श्री रमाकांत मढवी यांच्या वतीने ठाणे वर्तमानला 15व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा। नवीन पितांबरी बार मध्ये आहे अँटीबॅक्टेरियल एजंट, जो भांड्यांना चकाचकच नाही तर निर्जंतुकही बनवतो। सर्वोत्तम स्वच्छता तुमच्या पाशी जर नवीन पितांबरी बार असेल तुमच्या हाती। बस रोक दो। कितने हुए भाई साहब? सर 55 रुपये। 55 रुपये? हाँ ये लीजिए। सर छुट्टे नहीं हैं। छुट्टी तो मेरे पास भी नहीं है। तो एक काम कीजिए सर, यूपीआई के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए। मेरा वर्चुअल आईडी पीछे लिखा हुआ है। अच्छा ओके ओके। हम यूपीआई को सपोर्ट करते हैं। मेरा देश मेरा देश मेरा देश मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है। बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका 50% महासेल। किती? 50% महासेल। हो, कुठलाही कपड्यांवर चक्क 50% ऑफ। बॅरॉन मेन्स स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात, नव्या रंगात। अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन्स स्टुडिओ एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम। ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टी वेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम। बॅरॉन मेन्स स्टुडिओ, पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव। चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी हो बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये। बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे। दूरध्वनी 022 2530 4837। बॅरॉन मेन्स स्टुडिओ। घंटाळी देवी मंदिर परिसरातील साईनाथ मंदिरामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदा देखील मंदिराचा मुख्य वार्षिकोत्सव अतिशय उत्साहाने साजरा होतो आहे। श्री अविनाश मोहिते यांच्या पुढाकाराने मंदिर स्थापना दिवस आणि रामनवमी उत्सव अतिशय उत्साहाने साजरा होतो आहे। काल या ठिकाणी रामनवमीच्या निमित्ताने पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या पालखी सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते। त्याचप्रमाणे या ठिकाणी आज भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। श्री हरिभक्तपरायण रमेश बुवा ढमणे यांच्या मार्गदर्शनाखाली काल्याचं कीर्तन देखील आयोजित करण्यात आलं होतं। भंडाराला मोठ्या संख्येने ठाणेकर नागरिकांनी हजेरी लावली।
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सौ करीना सुनील दैलानी यांच्या पुढाकाराने घोडबंदर रोड परिसरातील ब्रह्मांड मैदानामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदा देखील चैत्र नवरात्रोत्सव अतिशय उत्साहाने साजरा होतो आहे। या निमित्ताने इथे नवचंडी नवकुंडी हवनात्मक महायज्ञाचं आयोजन करण्यात आलं आहे। या कार्यक्रमाचं यंदाचं 5वं वर्ष असल्याचं करीना दैलानी यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं। या निमित्ताने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात येत आहे। याच कार्यक्रमांचा एक भाग म्हणून काल माता का मठभरण या धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। मोठ्या संख्येने भाविक यावेळेस उपस्थित होते। ठाणे शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री नानजीभाई ठक्कर ठाणावाला आणि स्थानिक नगरसेवक श्री मधुकर पावशे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळेस उपस्थित होते। ये साल 5वां साल है। 5 साल बहुत अच्छे से उत्साह से ये कार्यक्रम हो रहा है और आने वाले 10 साल तक माता रानी का आशीर्वाद रहा तो जब तक सांसें रहेगी तब तक ये कार्यक्रम हम करेंगे। बस माता रानी से यही प्रार्थना करते हैं। ठाणे शहरातील चंदनवाडी परिसरातील श्री साईबाबा मंदिरामध्ये काल सत्यनारायणाच्या महापूजेचं त्याचप्रमाणे भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। मोठ्या संख्येने भाविकांनी या ठिकाणी भंडाऱ्याचा लाभ घेतला। त्याचप्रमाणे साईबाबांच्या दर्शनार्थ मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक उपस्थित होते। दरवर्षीप्रमाणे यंदाही रामनवमीच्या शुभमुहूर्तावर सत्यनारायणची महापूजा आणि साई भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं असं श्री जयप्रकाश यादव यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं। दरवर्षी प्रचंड मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी भंडाऱ्याचा लाभ घेण्यासाठी उपस्थित असतात। त्याचप्रमाणे मंडळाच्या माध्यमातून विविध प्रकारची सामाजिक कामं देखील केली जातात अशी माहिती यावेळेस श्री साईश्वर मित्रमंडळाचे अध्यक्ष श्री जयप्रकाश यादव यांनी दिली। सालाबादप्रमाणे साईश्वर मित्रमंडळातर्फे श्री सत्यनारायणाची महापूजा व साई भंडारा हे दरवर्षी आयोजित करतो आणि रामनवमीच्या सुमुहूर्तावरती हा गेल्या 18 वर्षापासून आमचा हा कार्यक्रम चालू आहे। मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला। त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली। अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा। लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे। अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा। समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित। अहो, आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7506946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा। त्याची दखल त्वरित घेतली जाईल। लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो। जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर। माजी नगरसेवक श्री राम हेगडे यांच्या पुढाकाराने आणि ओम नागेश्वर सहस्त्रचंडी मित्रमंडळ या संस्थेच्या सहकार्याने हवनात्मक सहस्त्रचंडी नवकुंडीय महायज्ञाचं आयोजन करण्यात आलं आहे। दरवर्षीप्रमाणे यंदा देखील प्रचंड मोठ्या संख्येने भाविक या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले आहेत। काल या ठिकाणी भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या भंडाऱ्याचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केल्याचं चित्र या निमित्ताने बघायला मिळालं। या निमित्ताने सहस्त्रचंडी नवकुंडीय महायज्ञाचं आयोजन सोमवार दिनांक 27 मार्च ते मंगळवार दिनांक 4 एप्रिल या कालावधीमध्ये करण्यात आलं होतं। या यज्ञाच्या यज्ञवेदीभोवती प्रदक्षिणा घातल्यास
मनोकामना पूर्ण होतात अशी भाविकांची धारणा आहे। त्यामुळे मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी यज्ञवेदीला प्रदक्षिणा घालतानाचं चित्र बघायला मिळालं। काल या ठिकाणी भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। गेले 9 दिवसापासून आमच्या इथे जे चैत्री नवरात्रीचा उत्सव चालू आहे त्याच्यामध्ये आमच्या विभागातले सर्व नागरिक, माता, भगिनी, मुलं, लहान मुलं, वयस्कर हे सगळी लोक येत असतात आणि देवीचं दर्शन घेऊन आपल्या मनातली तमन्ना पुरी करण्यासाठी देवीकडे प्रार्थना करत असतात। आणि खरोखर आजच्या दिवसाला कन्यापूजन होतं। या कन्यापूजनमध्ये जवळजवळ 500 ते 600 मुली आणि जवळ हजारो महिला पुरुष याच्यामध्ये भाग घेऊन देवीचा दर्शनाचा लाभ घेऊन देवीच्याकडे आपला प्रसाद घेऊन आपलं मन शांत केलेलं आहे। खासदार श्री राजन विचारे यांच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये सध्या चैत्र नवरात्रोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। या निमित्ताने या ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात येतं। काल या ठिकाणी ख्यातनाम गायक राहुल देशपांडे यांच्या सूर निरागस हो या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। सादर करीत आहोत एक झलक। पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने ठाणे पूर्व परिसरामध्ये चैत्र नवरात्रोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। या निमित्ताने दररोज मोठ्या संख्येने भाविक देवीच्या दर्शनार्थ उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचं देखील या ठिकाणी आयोजन करण्यात येत आहे। काल या ठिकाणी भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। मोठ्या संख्येने भाविकांनी या भंडाऱ्याचा लाभ घेतला। तर मंडळी, आजचा हा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा। मात्र तत्पूर्वी ठाणे वर्तमानचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेअर करा। कारण यूट्यूब हे मीडियम हे भविष्यातलं माध्यम आहे। ठाणेकर नागरिक, मग तो ठाणे शहरामध्ये असला, मुंबईमध्ये असला, नाशिकमध्ये असला, अगदी परदेशात कुठेही जरी असला तरीही ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल तो बघू शकतो। त्यामुळे अगदी परदेशातले देखील अनेक ठाणेकर हे आज आमच्याशी कनेक्ट झाले आहेत। त्यामुळेच ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल आपण बघत राहा, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।